36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण दरम्यान अनेक बेरोजगारांना रोजगार देण्यात आला. या प्रशिक्षणाचा कार्यकाळ 26 ऑगस्ट 2024 ते 26 फेब्रुवारी 2025 आहे. ग्रामपंचायत स्तरावर या प्रशिक्षणांना गावामध्ये ओला कचरा सुका कचरा अभियानाचं मार्गदर्शन करावं लागतं, परंतु गावामध्ये त्यांना काम करत असताना अनेक अडचणी येत आहे. प्रशिक्षणार्थींकडे शासनाचे ID पुरावा नाही आहे, त्यांना मानधन सुद्धा वेळेवर मिळत नाही. यांचा कार्याचा कार्यकाळ संपल्यानंतर आम्ही बेरोजगार होऊ, आमच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून आमच्या कामाचा कार्यकाळ सुद्धा वाढवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे प्रशिक्षणार्थींनी महाराष्ट्र शासनाला केली आहे. अंजनगाव सुरजी पंचायत समिती स्तरावर आज इथं मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी काहीतरी प्रशिक्षणार्थी इथं आहेत. आपण जाणून घेऊ यांना काय अडचण आहे, तुम्हाला काय अडचण आहे आणि तुम्ही एवढे महिला म्हणजे पोरी इथं कशासाठी आलेले? आम्ही इथे प्रशिक्षणार्थीमधून लागलेलो आहोत. पंचायत समिती स्तरामधून आम्हाला ग्रामपंचायत दिलेले आहेत आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये विविध स्तरावर आम्हाला काम सांगितलं जाते. जेव्हा आम्ही हे काम करायला गावामध्ये जातो तेव्हा आम्हाला जे काही सर्वेक्षण आमच्याकडे दिलेलं असते त्या सर्वेक्षणाचा जेव्हा आम्ही पूर्ण सर्वे घ्यायला जातो तेव्हा आम्ही आधार कार्डाची मागणी करतो. गावातील लोकांना जेव्हा तुम्हाला प्रत्येक गावामध्ये तुम्ही जाता, प्रत्येक गावात गेल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही काम करता आणि गावामध्ये गेल्यानंतर कोणतं काम दिलेलं आहे तुम्हाला? सर्वेक्षण करण्याचं, हिरवा ओला कचरा सुका कचरा आणि स्वच्छतेचे 2 रंग असे विविध प्रकारचे दिलेले जातात. आणि तुम्ही गावामध्ये गेले असताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात? बऱ्याच अडचणी फेस जातात. लोक विचारतात तुम्हाला आधार कार्ड कशासाठी हवं असते, तुमची ओळख काय, तुम्हाला कशामुळे आमच्याकडे पाठवलेलं आहे, तुम्ही आमच्याकडे लोन तर घेणार नाही, आम्हाला फसवणार तर नाही, आमची फसवणूक तर करणार नाही, त्याच्यानंतर तुमची ओळख काय, तुमचं आय कार्ड दाखवा, अशा विविध प्रश्न विचारला जातात. आणि ह्या अडचणी येत असताना तुम्ही संबंधित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना ह्या अडचणी तुम्ही कधी सांगितल्या? हो, सांगितल्या. किती दिवस झाले तुम्ही यांना ह्या अडचणी सांगितल्या होत्या? तरी सांगणं चालूच आहे. आमच्या प्रत्येक मीटिंगच्या वेळेस आम्ही सांगत असतो. आणि संबंधित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही, अजूनपर्यंत तरी नाही. आणि यांनी दखल घेतली पाहिजे यासाठी तुम्ही इथं निवेदन वगैरे दिलं आहे? हो, दिलं. आणि तुम्ही गावामध्ये जात असताना तुम्ही किती लोक तालुक्यात काम करता? आम्ही 49 लोक आम्ही तालुक्यात काम करतो. 49 लोक तुम्ही काम करत आहे. आणि जो मानधन जो असतो महिन्याचा हा तुम्हाला योग्यशी भेटत आहे? नाही, मानधन वेळेवर मिळत नाही. मानधन पण वेळेवर मिळत नाही. कशा प्रॉब्लेम येतात तुम्ही गावामध्ये जात असताना? गावामध्ये जात असताना गावातील लोक आम्हाला प्रश्न विचारतात की तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये कशासाठी आले आहे, अशा प्रकारचे विविध प्रकारचे प्रश्न विचारतात. आधार कार्ड मागितलं तर आधार कार्ड व्यवस्थित देत नाही, अशा प्रकारचे. यामध्ये आपल्यासोबत मुली मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेतून यांनी हे प्रशिक्षण केलेलं आहे. ग्रामपंचायत स्तरावर यांचं काम आहे की गावोगावी जाऊन ओला कचरा सुका कचरा हे मार्गदर्शन करणे, नागरिकांना माहिती पटवून देणे, त्यांचं आधार कार्ड घेणे, आधार कार्डावरून त्यांचं सर्वेक्षण करणे, असं यांनी पंचायत समिती स्तरावरून यांना नियुक्ती केलेलं आहे. परंतु यांच्याकडे कुठलंही आय कार्ड नाही आहे, कुठलंही प्रूफ नाही आहे. म्हणून गावात जात असताना अनेक प्रश्न नागरिकांना विचारतात, म्हणून ह्या मुली कुठेतरी अडचणीत येतात. संबंधित पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन यांचं आय कार्ड तयार करून द्यावं, जेणेकरून यांना गावामध्ये संरक्षण करत असताना कुठं अडचण होणार नाही. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश शिंगळे, अमरावती. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश शिंगळे, अमरावती.